येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। मागील आठवड्याभरात नाशिक शहरासह जिल्ह्याभरात समाधानकारक पाऊस झाला, मात्र अद्यापही नाशिक शहरासह मनपा हद्दीतील नागरिकांचा पाणी प्रश्न अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळते। नाशिकच्या वडाळा गावातील संतप्त महिलांनी आज थेट महानगरपालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं। वडाळा गावातील मेहबूब नगर, मुमताज नगर, मदिना नगर यासह विविध भागातील नागरिकांना जवळपास मागील 20 वर्षापासून दूषित पाणी समस्येला सामोरं जावं लागतं। त्यामुळे या भागातील संतप्त महिलांनी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, नीचे आओ, कलेक्टर साहेब नीचे आओ अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। हम लोग इधर पानी के लिए आए हुए, हम लोग को पानी की बहुत दिक्कत है। 24 घंटे मतलब हम लोग को पानी नहीं रहता और चलने में भी इतनी परेशानी है कि उधर सीधा रोड भी नहीं है। आज कम से कम 20 साल से ऊपर हो गए। हम लोग ऐसा कीचड़ में चलते, कीचड़ में लोलते, हम लोग के बच्चे बीमार पड़ते। इतनी परेशानी है कि हद से ज्यादा परेशानी हम लोग को। ये 20 साल हो गए, 20 साल से हम लोग तकलीफ उठा रहे हैं, फिर भी हम लोग कहते हैं आज पानी देंगे, कल रोड बनेगा, आज पानी देंगे, कल रोड बनेगा, लेकिन आज तक हमारी फरियाद किसी ने नहीं सुनी। इसलिए हम लोग ने आंदोलन करे इधर आके। ये लोग अंदर जाने नहीं देते, इन लोगों ने गेट बंद कर दिए, तो हम लोग कैसे अंदर जाएंगे? कौन हमारी फरियाद सुनेगा? इन लोग का काम है हम लोग की फरियाद सुने। हम लोग को ये पूछे क्या कि आंदोलन काय के लिए किया है इधर? हम लोग परेशान हो गए। 2 कलाक से इधर हमारे छोटे छोटे बच्चे लेके हम लोग बैठे हुए इधर। तो किस लिए बैठे? पानी के लिए बैठे, रोड के लिए बैठे। और ये जो आयुक्त साहब है, हमारा इनसे सवाल है कि ये हमारा जो एरिया है वडाला गांव, ये नासिक महानगर पालिका की हद्दी में आता है या नहीं आता है? ना यहाँ पर कोई धुआं फवारने वाला है, ना कोई झाड़ू साफ सफाई मारने वाला है। ये सिर्फ पैसा आवरने का काम कर रहे हैं नासिक महानगर पालिका का। वडाळा गावातील महिला लहान मुलांना घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। दरम्यान या आंदोलक महिलांना गेटवरच अडवण्यात आल्याने त्या अधिकच आक्रमक झाल्या। या आंदोलनाबाबत नाशिक मध्येच्या आमदार देवयानी फरांदे यांनी अधिक माहिती दिली। पोलीस मधील काही नागरिक समस्यांच्या बाबतीमध्ये नाशिक महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा आला होता आणि त्या भागातील पाण्याचा पुरवठा असेल, रस्ते असतील, लाईट असतील, ह्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये हा मोर्चा आणला होता। नाशिक महानगरपालिकेचे म्हणजे आमचे इरफान भाई असतील, इम्तियाज भाई असतील, ह्या सगळ्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा मोर्चा काढलेला होता। नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या भागातले रस्ते असतील, पाण्याचा पुरवठा असेल किंवा लाईटचा जो प्रश्न असेल, ह्या येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये सोडवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं आम्ही घेतलं आणि विविध प्रश्नावरती सखोल अशी चर्चा झाली। धन्यवाद। यानंतर देखील आमची पाणी आणि रस्ता समस्या सुटली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आंदोलक महिलांकडून देण्यात आला। त्यामुळे आता मनपा प्रशासन वडाळा भागातील नागरिकांच्या समस्यावर काय तोडगा काढणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।